प्रत्यक्ष रूपाने वास करणारी सद्गुरु माऊली भागवत सप्ताहाच्या निमित्तानं आणि ग्रामगीता समन्वय अशा प्रकारच्या या सप्ताहाच्या निमित्तानं आजच्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व सद्भाविक बंधूंनो, माता भगिनींनो, आमचे वयोवृद्ध हरिभक्त परायण ज्यांचं कीर्तन या सप्त्यात झालं, आगळे महाराज आणि आपण सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, 5-6 दिवसापासून या ठिकाणी भागवत सप्ताह आणि ग्रामगीतेचं अशा प्रकारचं दोघांचं मिलन या ठिकाणी होऊन आपणा सर्वांसमोर हरिभक्तपरायण लांजूरकर महाराज हे अतिशय आपल्या ओघवत्या वाणीतून आपल्याला प्रबोधन करत आहेत. आणि आज या ठिकाणी सेवा करण्याची माझ्यासारख्याला आपण संधी दिली, त्यामुळे आपणा सर्वांचे धन्यवाद. सर्वप्रथम मी आपल्या गावामध्ये आलो आहोत. जवळजवळ माझे संपूर्ण कार्यक्रम नागपूर जिल्ह्यानंतर तिकडे लागतात. मी तुमचं गावही पाहिलं आणि रस्ताही पाहिला आणि येताना खूप विचार करत आला का लक्षात. आणि येताना एकटाच आलो आणि म्हणून आता माझी सारी भिस्त आहे ह्या खांबाईच्या भरोशावर. हे खांब मजबूत असन तर मी मजबूत राहणार आहे आणि हे खांब जर कोसळले तर मी आपटलो असं समजून जायचं. तुम्ही आलं का लक्षात. परंतु यांचं भजन ऐकल्यानंतर मला सुद्धा अगदी उर भरून आला, आनंद वाटला. मोठी सुंदर भजन मंडळी आहेत या ठिकाणी. बंधूंनो, आज तुम्हाला माहीत नसेल, आज 30 एप्रिल आहे. काय आहे सांगा बरं? काय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची काय जयंती आहे. पण काय नाव आहे त्या जयंतीला? तुम्ही माझ्याशी बोलत जा. माझं कीर्तन प्रश्न उत्तरात असते, कारण एक तर मी होतो शिक्षक. मला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि उत्तर ऐकण्याची मला सवय पडली आहे. तुम्ही का उत्तर दिलं नाही तर हे इथं माईक आहेच माझ्यापाशी. बंधूंनो, राष्ट्रसंतांचा आजचा जो जन्मदिवस आहे हा ग्राम जयंती म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक महापुरुषाने आपल्या जयंतीला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूची जेव्हा आपण जयंती साजरी करतो तेव्हा विद्यार्थ्यांनो त्यांच्या जयंतीला काय नाव आहे? हा, तुम्ही काय सांगता? प्रश्न यायचा आहे. बालक दिन. कोणता? बालक दिन. विनोबाजीच्या जयंतीला काय नाव आहे? माहित नाही. मी जयंती विचारून राहिलो. पुण्यतिथी जयंतीचा प्रश्न केला, पुण्यतिथीचं उत्तर देता तुम्ही? भूदान जयंती. कोणते? भूदान जयंती. आणि गांधीजीच्या जयंतीला रे बाबू, हा, गांधी जयंती 2 ऑक्टोबर म्हणतो. पण कोण काय जयंती आहे नाही का? नाही का, गांधी जयंतीच म्हणतात त्याला. आलं का लक्षात? 2 ऑक्टोबर आज काय? गांधी जयंती आहे, लक्षात घ्या. वेगवेगळे पण राष्ट्रसंतांच्या जवळ जेव्हा ह्या सर्व लोकांनी आग्रह केला, महाराज तुमची जयंती आम्हाला करायची आहे. महाराज म्हणाले, गडे हो, लय झाल्या जयंत्या, पुण्यतिथी आहे, लोक इच्छा आहे आणि करायचीच असेल, इच्छा असेल तुमची तर ग्राम जयंती म्हणून साजरी करा. काय करा? ग्राम जयंती. देशात समता, देशात समता नांदवा, नांदवा. ग्राम जयंती, ग्राम लवकर किती जयंती मंत्र गावो, ग्राम जयंती मंत्र गावो. देशात समता
एकाच्या महालात फुलतात बागा, दुसऱ्याच धडलाई राण्यास जागा, मी म्हणतो त्या चालीत पुन्हा इथं फरक पडते म्हणून सातदार पाहिजे. अन्नासाठी फिरतो नागवा, राम जयंतीचा मंत्र, राम जयंतीचा मंत्र हो नवा. ग्राम जयंतीचा लवकर म्हणा पाहिजे, तुम्ही ग्राम जयंतीचा शब्द तोडून टाकता, त्याच्यामुळं असं होते. चला असं आता निभा लागणार आहे आपल्याला. हा महाराजांना अतिशय सुंदर अशा प्रकारचा नवा मंत्र दिलाय. अनेक बुवा मंत्र देतात, अनेक बुवा काय देतात, मंत्र देतात. पण आजकालच्या बुवाचे मंत्र हे कानात असते. कानात असते, कानात. आणि कानात मंत्र देत असताना त्यांना सांगून ठेव, दुसऱ्याला सांगू नको, दुसऱ्याला सांगू नको. याच्या पाठीमाग काय गुळ आहे हो का दुसऱ्याला सांगू नको म्हणतात. तुकाराम महाराजांनी जेव्हा जय जय रामकृष्ण हरी म्हटलं तेव्हा तुकाराम महाराजांनी हे सांगितलं का दुसऱ्याला सांगू नको म्हणून, असं म्हटलं काय. मग ह्या बुवा कोण कानात देऊन सांगते दुसऱ्याला सांगू नको म्हणते, त्याला मायापाशी पाठव. काय गुळ आहे याच्यामध्ये, याच्यात गुळ आहे शुद्ध दुकानदारी, याच्यात गुळ आहे शुद्ध दुकान. याचा अर्थ असा आहे बंधूंनो, हे जे आपल्याला धर्मपंथ संप्रदाय जे आपल्याला या जगामध्ये दिसतात ना, हे बुवानं निर्माण केले, देवानं निर्माण नाही केले. कोण केले, बुवा. एक एका बुवाच्या नावाचा एक एक संप्रदाय. आता उद्या जर विगी गुरुजीच्या समजा बुद्धीत एखादी कल्पना शिरली, मलाही शिष्य करायचं, 2 महिन्यात मी एक संप्रदाय उभा करतो. किती महिन्यात, 2च महिन्यात. 50 तुमच्या गावाचे, 50 शेलूचे पाहून घे, राहिले शिले कारंजाचे, त्याला माझा संप्रदाय. संप्रदाय निर्माण करायला काय वेळ लागला हे लक्षात. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जाहीर मंत्र दिला. तुकडोजी महाराजांचा हा मंत्र नवा आहे. ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावं, जुना नाही. जुन्या मंत्राचं कामच नाही. जुने मंत्र आता रिटायर झालेले आहेत. पुन्हा एका ठिकाणी तुकडोजी महाराज म्हणतात, हा एक मंत्र ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावं ना, दुसरा नव्या युगाचा मंत्र मिळत असे, नव्या मनुची गाथा. राष्ट्रसंतांनी जे विचार आपल्याला सांगितले ना बंधूनो, हे सर्व न विचार आहे जे आजच्या काळाची गरज आहे. मगाशी कोणी जाहीर केलं की राष्ट्रीय कीर्तन होणार आहे, पत्रिकेत छापलं हरी कीर्तन, जाहीर केलं राष्ट्रीय कीर्तन. पण आज मला राष्ट्रीय कीर्तन करायचं नाही, मला करायचं आहे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर कीर्तन, कारण त्यांची ग्राम जयंती आहे. आज जर मी त्यांच्या जीवनावर कीर्तन करू शकलो नाही तर मी त्यांचा कीर्तनकारच नाही. आलं का लक्षात. आणि म्हणून तुम्हाला सांग, तुकडोजी महाराज हा साधा महात्मा नव्हता. आलं का लक्षात. तुकडोजी महाराज काय म्हणतात माहित आहे तुम्हाला, है लाख सालों की उम्र, इस दिशा में मैं चला, चाहे शरीर बदले मगर उद्देश्य मैं ना ढला.
असाल, ज्याला तुम्ही कृष्ण म्हणत असाल, ज्याला तुम्ही राम म्हणत असाल, सांगता येत नाही तोच राम तोच कृष्ण आणि आज राष्ट्रसंताच्या रूपात आला असेल. जर लाखो वर्षाची वय सांगत असेल हा महात्मा, आणि म्हणून राष्ट्रसंतांचे साहित्यकार होऊन गेले पूज्य सुदाम दादा, त्यांनी एक सुंदर भजन लिहिलं. हे रंग लाती रही भक्ति की प्रेरणा, रंग लाती रही भक्ति की प्रेरणा, संत तुकया वही दास तुकड्या बना, संत तुकड्या वही रंग लाती रही भक्ति की प्रेरणा, रंग लाती रही भक्ति की प्रेरणा, संत तुकया वही दास तुकड्या बना, तुकया वही दास तुकड्या बना, संत तुकया वही. लोक इंद्रायणी की अभंगावली, लोक इंद्रायणी की तरंगावली, पे लेती थी जिसकी अभंगावली, सर पे लेती थी जिसकी अभंगावली, काल पर ईश को भी बड़े नाचना, काल पर ईश को भी बड़े नाचना, संत तुकया वही दास तुकड्या बना, संत तुकया वही दास संत तुकड्या वही दास तुकड्या बना, संत तुकड्या वही दास मोम साधा हृदय बाण थे शब्द के, हृदय बाण थे शब्द के, कितने मुक्त किए दास प्रारब्ध के, कितने मुक्त किए दास प्रारब्ध के, काल पर ईश को भी बड़े नाचना, काल पर ईश को भी बड़े नाचना, संत तुकया वही दास तुकड्या बना, संत तुकया वही दास तुकड्या बना, संत तुकड्या वही दास तुकड्या बना, संत तुकड्या वही दास तुकड्या बना, संत तुकड्या वही दास तुकड्या बना. आणि म्हणून तोच तुका हा कोण झाला? हा कोण झालाय? तुकडोजी महाराज झाला. तुका या शब्दामध्ये एकच अक्षर जास्त आलं. कोणतं? तुम्ही एकदम चिपच राहता म्हणून आश्चर्य करून नाही. तुका या शब्दाच्या मधामध्ये एकच अक्षर जास्त आलं का ज्याच्यामुळे तू तुकड्या झाला. ते अक्षर कोणतं? बरोबर आहे. कोणता? ड. त्याच्यामुळे काय झाला? तुकड्या. हा ड खंजेरीचा. हा ड कशाचा आहे? हा खंजेरीचा ड. डफडीचा ड. साधना बदलतात. संत येतात तेव्हा फक्त साधन वेगवेगळे घेऊन येतात एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, बंधूंनो मी तोच आहे. आज तुकडोजी महाराजांच्या रूपाने आलो आहे. पण मेरे तुम्हारे जन्म कई बार दुनिया में हुए बिल्कुल मालूम है नहीं थे कौन और क्या हो गए. ते तुम्ही मग जाणू शकत नाही, ते मला माहिती. आणि म्हणून तुकडोजी महाराजांना आपण ओळखू शकलो नाही. आजच्या काळातल्या जीवनाचं असं एक क्षेत्र नसेल की ज्या क्षेत्रात तुकडोजी महाराजांनी प्रवेश केला नाही. सांगा ना. जगाच्या पाठीवर असा एकच महात्मा होऊन गेला
का जो राष्ट्रपती भवनात जातो, तो देशाच्या सीमेवर जातो, तो परराष्ट्रात जातो, तो वारकरी संप्रदायात जातो, तो मुसलमानाच्या मस्जिदमध्ये जातो, तो बुद्धाच्या विहारात जातो, तो अशा प्रकारच्या शिखाच्या गुरुद्वारात जातो, तो अग्यारीमध्ये जातो, तो जैनाच्या मंदिरामध्ये जातो, तो प्रत्येक धर्मामध्ये जातो. आहे कोणी असा महात्मा? दाखवून द्या ना मला तुम्ही. सर्व धर्मावर प्रेम राखणारा असा कोणी महात्मा आहे? म्हणून तुकडोजी महाराज म्हणायचे, त्यांचं ध्येय होतं सबके संग में प्रेम करोया, सबके संग में प्रेम करोया, दो दिन का है मेला ऐसा संतों ने बोला, बोला 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 ऐसा संतों ने बोला, बोला बोला ऐसा संतों ने बोला. हे सबके संग में प्रेम करो ना, सबके संग में प्रेम करो ना, बोला 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 प्रिय महात्मा गांधी येशु बुद्ध शांति के प्यारे, बुद्ध शांति के प्यारे, बुद्ध शांति के प्यारे, अपने जीवन में इन सब ने महाशत्रु को तारे, महाशत्रु को तारे, महाशत्रु को तारे. सब में ईश्वर पाया दर्शन, ईश्वर पाया दर्शन, भेद उन्हीं ने खोला ऐसा संतों ने बोला 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 ऐसा संतों ने बोला. सबके संग में प्रेम करो, सबके संग में प्रेम करो, बोला 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 ऐसा संतों ने बोला, बोला बोला ऐसा संतों ने बोला. मानव सेवा बढ़कर कोई पूजा नहीं है पूजा, मानव सेवा से बढ़कर कोई पूजा नहीं पूजा, सेवा समही मंत्रन से मंत्र नहीं है दूजा, मंत्र नहीं है दूजा, मंत्र नहीं है दूजा. संयमी बन के रहो तो जग में, संयमी बन के रहो तो जग में, जीवन अपना तोला संतों ने बोला, बोला 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 ऐसा संतों ने बोला, बोला बोला ऐसा संतों ने बोला. सबके संग में प्रेम करो, सबके संग में प्रेम करो, ऐसा संतों ने बोला, बोला बोला ऐसा संतों ने बोला, बोला बोला ऐसा संतों ने बोला. सर्वावर प्रेम करणारा अशा प्रकारचा हा महात्मा होता. आणि म्हणूनच महाराज म्हणायचे अजी विश्व परिवार को सब धर्म से दोस्ती. तुकडोजी महाराजांचा कोणताही जरी विचार घेतला तरी तो व्यक्तिगत विचार तुम्हाला कधीच दिसणार नाही, एवढं लक्षात घ्या, कधीच नाही. आणि म्हणून महाराजांनी जे विचार मांडले, महाराज हे मानवतेचे पुजारी होते. महाराज देवळाचं पुजारी होता येईल, देवळाचं पुजारी होता येईल, मानवतेचे पुजारी होऊन दाखवा. आम्ही सर्व देवळाचे पुजारी, या दगडाच्या देवाला आम्ही देव मानू, पण माणसाला आम्ही शिव्या दिल्याशिवाय राहणार. बरोबर. महाराज म्हणतात, मी नाही म्हणत, पूजा करे ती थाट से पानी चढ़ा फूलो छड़ा, मंदिर से निकला हुआ गाली बके है भड़बड़ा. मंदिर में खूब प्रेम है पर जीव का दुश्मन है, जाना नहीं सेवा धर्म व व्यर्थ ही अभिमान है. देवावर प्रेम करतो आम्ही, माणसावर प्रेम करत नाही. ईश्वराची ही सारी जी लेकरं आहेत. आणि म्हणून साने गुरुजी म्हणायचे, काय म्हणायचे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
तेच सांगतात. तुकडोजी महाराज प्रार्थनेत काय सांगते? कोणाकोणाच्या प्रार्थना पाठ हात वर करा बरं. मगाशी पाहिली तुमची प्रार्थना. दादा का तुम्ही प्रार्थना येते का तुम्ही प्रार्थने? फक्त पोरं राहत असं नाही काय? तुम्ही आले तर औशीलन पौर्णिमेले प्रार्थनेत वाक्य आहे, परदा खुला कर आहे की नाही? अरे प्रेमाचे पडदे खुले करा, गावात पार्ट्याच पडणार नाही, गाव बंधुभावानं राहील. हे प्रेम संताच्या सत्संगातून खडखडत असते, लक्षात घ्या. संत कोण्या जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे अजिबात नसतात. त्यांना जे संप्रदायाचे आणि धर्माचे शिक्के दिले ना, ते आम्ही दिलेले आहे. हे लिहून ठेवा डायरीवर. त्यामुळे हा विशाल माणूस समाज कुठेतरी पंथ संप्रदायाच्या याच्यामध्ये विभागल्या गेला आहे. आणि म्हणून वेळोवेळी हे मार्ग स्वच्छ करण्यासाठी, संतांचेच मार्ग, झाडू संतांचे, ते स्वच्छ करण्यासाठी कालांतराने कुठला तरी एक महापुरुष येतो. तो आजच्या काळामध्ये आला, तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, प्रार्थितो संत साधूना, प्रार्थितो संत साधूना, शक्ती द्या, बुद्धी द्या, शक्ती द्या, बुद्धी द्या, संत साधूना, संत साधूना, शक्ती द्या, बुद्धी द्या, शक्ती द्या, बुद्धी द्या. आजवरी संत साधुनी जगविला देश बोधुनी, जगविला देश बोधुनी. ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून या सृष्टीला धर्म, नीती, सत्य, न्याय शिकवण्यासाठी संतांचे अवतार मधामधात आलेले. संतांचे अवतार होत गेले म्हणून आम्ही परस्परांना नमस्कार करतो. आम्हाला धर्म कळते, आम्हाला भक्ती कळते, आम्हाला नीती कळते, आम्हाला न्याय कळते. कदाचित संत जर या जगात झाले नसते तर तुकडोजी महाराज म्हणतात, है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़ी, कितना जगत में पाप है. आणि म्हणून संत यासाठी ते कोणाला पोरं द्यासाठी नाही आहे, ते कोणाच्या पोरीचं लग्न जुळासाठी नाही आहे, ते कोणाला नोकऱ्या लावून देण्यासाठी नाही आहेत. हे लक्षात घ्या. संत येतात ते अखिल माणूस समाजाला सुख आणि शांती नाही का, या सर्वांचा संसार सुखाचा करण्यासाठी येतात. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, आजवरी जगविला देश बोधुनी, पुन्हा ती वेळ दिसत आहे, पुन्हा ती वेळ दिसत आहे, समजुनी साथ द्यायचा, समजुनी साथ द्यायचा. शक्ती द्या, बुद्धी द्या, शक्ती द्या, बुद्धी द्या. साधू संतांचं काम. राष्ट्रसंत आले तेव्हा त्यांनी आपल्या सर्व धर्माच्या साधू संतांना जवळ बोलावलं. नवे त्यांचं संमेलन घेतलं आणि त्यांना सांगितलं, भारत अब हीन दीन भयारे, ना कोई यार सताओ. माझा देश अति दुर्बल झालाय, याला शक्ती बुद्धी देऊन स्ट्रॉंग करा. हे लक्षात घ्या, याला मजबूत करा. आणि म्हणून बंधूंनो, एवढा मोठा अवतार झाला तुकडोजी महाराजांचा. तो कोण्या दिवशी झाला? बोंबला ना. कोण्या दिवशी झाला?
तो आजच्या दिवशी झाला. कोणती तारीख आहे आजची? 30 एप्रिल. आणि आज पहाटे किती वाजता झाला? 5 वाजता झाला. कसा झाला असा? लांजोळकर महाराजांनी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल. सांगितलं काय कसा झाला? तर सांगू काय तुम्हाला? सांगून देतो, कारण आज तेच सांगायचं आहे आपल्याला. आपलं कीर्तन दिवस निघेपर्यंत चालणार आहे. तुम्ही तयारी करून आले ना? नाही तर मग म्हणाल का बुवा बंद करून झोपायला जातो. एकतर मी आलो नाही, आलो तो पुरी कसर काढल्याशिवाय राहत नाही. घाबरू नका, कीर्तन वेळेवर समाप्त होईल. तुकडोजी महाराजांचा जन्म झाला कसा? थोडीशी गोष्ट सांग. राष्ट्रसंतांची जन्मभूमी यावली, ज्या यावलीहून मी आज आलो इथं. आज सुंदर सोहळा झाला त्या ठिकाणी महाराजांच्या जन्मोत्सवाचा, तो करून मी इथे आलो. आणि मंजुळा मातेचं माहेर वर खेळ, मंजुळा मातेचं माहेर वडखेळ. आणि हे दोन्ही घर एकटेच ब्रह्मभट घरानं. ब्रह्मभट म्हणजे सांगू तुम्हाला, ब्राह्मणाच्या वरची जात. ब्रह्मभट म्हणजे ब्राह्मणाच्या वरची जात. ब्राह्मण आहेत ब्राह्मभट. हे ब्रह्मभट राज दरबारामध्ये राजाची स्तुती करासाठी राहायची. ती जात राजाचा नवरत्न दरबार राहायचे, त्याच्यामध्ये हा स्तुती करणारा समाज राहायचा ब्रह्मभट. हा विरळा समाज. वरखेडला गोविंदराव, तुकाराम आणि त्यांची मंजुळेची आई, एवढंच कुटुंब. इकडे वरखेडला तानाबाई, बंडूजी आणि त्यांचे वडील, एवढं तिघं जण इकडे राहिले. थोडक्यात सांगतो मला. बंडूजीचं पहिलं लग्न झालं. नावाप्रमाणे उन्हाळ होता म्हणून त्याचं नाव आवडीनं बंडू ठेवलं. तुकडोजी महाराजांचा वडील म्हणजे पंचरंगी कार्यक्रम होता. पंचरंगी म्हणजे ही जमे, ही जमे आणि ही जमे. कोण 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 हे कायच्यात वाजते? तमाशा. ही जमे. याची पहिली बायकोची बेरी बंडूजीची होती, सुंदर गावातलीच होती. पण हा बहिर्मुख असल्यामुळं तिचं मन रमलं नाही. हिनं काय केलं तिचं तिला माहित, बिचारी, मी सांगत नाही. पत्नी मेली तेव्हापासून याचा छंद जास्त वाढला. कशाचा? तमाशाचा. हा हरे रामा श्री हरी. अमरावतीहून नाचणारी आणायची. कुठून? अमरावतीहून. असा छंद होता. सांगतो तुम्हाला नंतर. मग असा उन्हाळ. पण तानाबाईला असं वाटे का आता ह्या बीजवरा याला पोरगी दिन कोण, याला पोरगी दिन कोण. पण कुठून तरी पता लागला का वरखेडला एक ब्रह्मभट घराणं आहे आणि तिथं त्यांच्याकडे एक पोरगी आहे लग्नाची. त्या गुढेबाडे जात नव्हते पोरी पाहिले. बुढ्या ह्या जुन्या माणसाच्या काळात विचारा कोण जायचं तर. आता इथं बुढे समोर ते दुपट्टा खांद्यावर टाकून काम नाही धंदा नाही. पोट्टेने विचार केला का ह्या भोबड्या बुढेला समजत काही नाही, जाते समोर, त्याच्यापेक्षा येईल बाद. या तर दोघं जण ठरवते तिथे कॉलेज.
विचारते काय तुम्हाला आता हे पोट्टे? रजिस्टर करून यायला आल्यावर सांगते झालंय आमचं. मग बाप म्हणते पोट्या मला कोणी सांगितलं, तुम्हाला काय कळते म्हणते याच्यातलं? हे आमचं आहे, पर्सनल मामला आहे. हे विकृती आहे समाजाची. आता तुम्ही ग्रामगीत ऐकून मला सांगायला एवढा वेळ नाही, मी तर सांगितलंच तुम्हाला ही विकृती कशी आहे. असो, गेली तानाबाई 15-16 वर्षाची, निमगोर रूप घेऊन गेली, रेखीव चेहऱ्याची, डौलदार अंगाची मंजुळा पालीत, हिला पसंत आली. पण पोरगा बिजोर होता ना, नाही का? तुकारामजी आपली तरुण पोरगी त्या बिजोराला कशी देईल? तानाबाईने सांगितलं आम्हाला मुलगी पसंत आहे. गोविंदरावांच्या भावानं सांगितलं आम्ही घरात विचार करतो, मग तुम्हाला निरोप देतो. आणि म्हणून त्यांनी घरात विचार केला. बाजाबाईनं विचार केला, तुकारामनं विचार केला, गोविंदरावानं विचार केला. बाजाबाई म्हणे मुलगा चांगला आहे, देख नाही. कारण बंडूजी पाहाले सुंदर होते, उंच पुरे होते, लक्षात घ्या. दुर्गुण होते पण देखणा होता, तडफदार होता, स्वाभिमानी होता, एवढं लक्षात होतं. बाजाबाई म्हणे काय कदाय देऊन द्या ना. हो म्हणे त्याचं वर्ष वय, आपली पोरगी 16 वर्षाची, त्याचं वय 35 वर्षाचं, एवढी पोरगी द्यायची काय? हो म्हणे मग कुठं द्या तुम्ही हे पोरगी? आपलं काही घरानं ब्रह्मबड घरानं इकडे आहे का? तिकडे बिहार ओरिसाकडे नेऊन टाका. तुमच्याकडून जाणं होते का? आपण तर भिक्षा मागून पोट भरून राहिलो. आणि म्हणून तुकाराम तयार झाले, निरोप गेला. मंजुळेचं लग्न जुळलं. शुभमंगल आली लग्न घटी समीप नवरा, घेऊन यावा घरा, गुह्योगे मधुपर्क पूजन करा, अंतरपटा ते धरा. काही काही म्हणतात ना भल्लो मस्त जमला त्या नाही का? तुम्ही रुक्मिणीचं लग्न लावलं असेल की देत जा कृष्णाला दरवर्षी बायका करू. जिथं भागवत आहे तिथं लग्नच लागते नाही याचं, नाही का? मी असाच गेलो एका कीर्तनात, अक्षिता पडल्या त्या मंडपामध्ये, भागवतच होतं. मी समजून गेलो का आज कृष्ण रुक्मिणीचं लग्न लागलं. त्याने सांगितलं म्हणे महाराज आज लग्न लागलाय. त्याला म्हटलं देत जा लावून. गावातल्या एखाद्या पुरचं लग्न नाही होत तुमच्या जन लावणं, नाही का? आता तुम्हाला याच्यानंतर सांगतो. लांजोळकर महाराज राहिले मी त्याला माहीत आहे. भागवत करायचं असं लग्न जर लावायचं असते लग्न लावतेस त्या दिवशी एका गरीब पोरीचं लग्न जुळून ठेवत जा आणि ते भागवतात करत जा, म्हणजे खरं लग्न लागलं. ते पुण्य तुम्हाला मिळणार नाही, भेटणार नाही. हे नकली लग्न लावल्यापेक्षा एका गरीबाच्या पोरीचं लग्न लावलं तर तुम्हाला आशीर्वाद नाही देईल काय ते? आणि तुमच्या कार्यक्रमालाही शोभा येईल, सामुदायिक विवाह होऊन जाईल. लक्षात घे. हे कसं विसरलं आपण? आणि मग अशा प्रकारे लग्न लागलं, मंजुळा आली. पण मंजुळाचं घर कसं? हे राजास जी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली. माझ्या मनी प्रियाची मी तार छेडते, संसार
वृक्ष पांघरावे भूमी वरी पडावे म्हणा कार्याकडे पहावे प्रभु नाम गात गावे प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या राजा जी महानी म्हणा येता तरी सुखेया जाता तरी सुखे कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या राजा संजी महानी सौखे कधी मिळाली ती सर्व तुम्ही जातात मी तुम्हाला चाल सांगून दिली होती. असो चला असो. आले का लक्षात? ती माऊली त्या झोपडीत आली. ते चंद्रमोडी महाराज संसार करायला लागली. कोण? मंजुळा. पक्षिया समान जीने माझे देवा आपण अभंग पाहून राहिला ते लक्षात. पण घरात काही सोय नाही. नववधू प्रिया मी बावरते नाही का. घरात आली मंजुळा पण घरात अत्यंत दारिद्र्य. महाराज म्हणतात किती दारिद्र्य. बचपन गरीबी थी बड़ी पर प्रेम मुझ पर था बड़ा. भिक्षा किया मजूरी किया पर सत्य पर ही था खड़ा. कुछ प्रेमियों ने मुझे कुछ कमती नहीं पढ़ने दिया. आए चुराने घर किताबें सांप ने लौटा दिया. अत्यंत गरीबी. याच ग्राम गीतेतला 37वा अध्याय तुकडोजी महाराज म्हणतात. काय म्हणतात? लहान ऐशा गावा माझी मागा असलेल्या जनसमाजी उपासाचीच लाभे रोजी ऐशा ठाई जन्मलो. घरी दारिद्र्याचे वरदान परिभाव भक्तीशी नशेवान ऐकत सुसंस्काराचे गान शोषित कष्ट वाळलो. अंतरी जिज्ञासा से खूप ती दरी हुडपणाचे रूप अल्लडपणे सावनी ताप सर्व माझी वावरलो. ऐकली श्रवणी थोडे कीर्तन त्यावेळी ते आर्तपण ध्रुव प्रल्हादाच्या आख्यान मना वाटे ऐकावे. काही ऐकली संत चर्चा, काही कथा ऐकल्या पुराणीच्या, काही वाळल्या भावना मनाच्या. वैराग्या योगे सारी परिस्थिती कारण धराया एकांती मुद्रा ध्यान. ते सर्व क्रिया कथन वेळ पुरेना वर्ष. दारिद्र्य. त्या दारिद्र्यात 16 वर्षाची पोरगी आली आणि मुळात तुकडोजी महाराजांचं घराणं म्हणजे वारकरी घराणं. दरवर्षी तानाबाई आणि तिचे मालक काय नाव होतं नाही का हे तानाबाई आणि त्यांचे मालक मी सांगतो आठवलं. हे दोघंही दरवर्षी पंढरीला जायचे. वारकरी कोणी बंधू असेल तर त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. 2 संप्रदायाचं मिलन कसं झालं.
राष्ट्रसंताचं घराणं म्हणजे कोणतं? वारकरी घराणं. आणि मंजुळा मातेचं घराणं दत्त संप्रदाय, माहूरचं दत्त संप्रदाय. मंजुळेचं बंडूजीचं लग्न झालं त्या दिवशी दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय एक झाला. आलं का लक्षात? आणि म्हणून दरवर्षी पंढरीची अशा प्रकारची दिंडी घेऊन हे दोघही तानाबाई आणि हे बंडूजीचे वडील जायचे. हे पाऊले चालती पंढरीची सुखी संसारात सोडून गाठ, सुखी संसारात सोडून पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. कानुनिया भारी दुःख दारिद्र्याने, कानुनिया भारी दुःख दारिद्र्याने, पडतारी कामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी लिहून ठेवतात. हे पंढरीचे दैवत आहे आमच्या घरी, वाढवडला सतयाची ताकरी, खांदी पताका हाती टाळ गळा माड, तुळशीची मुखी नामावली पंढरीची. असो हे लक्षात घ्या. आणि म्हणे जायच लग्नाला 3-4 वर्ष झाले. या बंडूजीचा पण अजूनही रमेना. दुसरीही पत्नी आपल्या घरी आली, पतिव्रता आली, सौभाग्यवती आली, तरी याचा बहिरंगपणा कधी गेला नाही. शेवटी तानाबाई विठ्ठलाला म्हणत, देवा काय आमच्या गरिबाची परीक्षा पाहतो. आता आमचंही आयुष्य सरत आलेलं आहे नाही का, पाय थकलेले आहेत, आता पंढरीला येणं होईलच सांगता येत नाही, पण शेवटची एकदा इच्छा पूर्ण करून दे, एकदा कुल दीपक या डोळ्यानं या झोपडीमध्ये बघू दे. हे लक्षात. कदाचित पंढरीत त्या विठ्ठलानं ती हाक ऐकली आणि लगेच तो योगायोग जुळून आला. तो योगा कसा ना की हाच अशा प्रकारचा उन्हाळ्याचे दिवस, आंबे पिकलेले आहेत आणि म्हणून सासूरवाशी नसलेल्या मुलीला आपला बाप न्यायला जातो. कुठे 4 दिवस पर्यंत माहेरचे अशा प्रकारचे दिवस नाही का, कुठेतरी सुकावा तिच्या मनाला मिळेल, थोडसे आंब्याचे रस तिला खायला मिळेल, आई वडिलाशी तिची चर्चा होईल, आपल्या मनात सुख दुःख ती आपल्या आई वडिलाला सांगेल नाही का. म्हणून प्रत्येक वडील उन्हाळा आला की पोरीला आंब्याला आणावं असं त्यालाही वाटतं की नाही वाटत? प्रत्येकाला वाटतं, ती माया असते. आणि म्हणून गोविंदराव आपल्या बहिणीला न्यायला गेला नाही का, बाई आंब्याच्या रसाला चाल. तोपर्यंत मंजुळा अगदी खंगून गेली होती दारिद्र्यामुळं. टवटवी सुकुमार दिसणारी गोरी स्नीम गोरी मंजुळा अगदी सुकून गेलेली होती. वरखेडात गेल्यानंतर काही महिन्यापूर्वी असलेले समर्थ आडकोजी महाराज हनुमंताच्या ओट्यावर नग्न दिगंबर अवस्थेत नेहमीच राहायचे. हे लक्षात घ्या. 2-4 दिवस आठवडाभर आंब्याचे रस झाले. थोडीशी मंजुळा ताजी तवाणी वाटत, खूप सुंदर पाहायला दिसायला लागले. पण तानाबाईला वाटला तर पुष्कळ दिवस झाले, सून माहेरी गेलेली आहे, तिला पुन्हा परत आणावं आणि म्हणून गेली. पण खरं मंजुळ्याचं माहेर होतं भक्ती रसानं भरलेलं, आडकोजी बाबांचा त्या ठिकाणी होतं.
माझे माहेर पंढरी, माझे माझे माहेर पंढरी आहे भीड, आहे जीव रे माझे माहेर पंढरी, माझी बहीण चंद्रभागा, संताचं माहेर पंढर, मंजुळेचं माहेर वरखेड. मंजुळेचं माहेर कोणतं होतं? वरखेड. आणि ताणाबाई गेली न्यायाला, सासू आली, तिलाही 1-2 आंब्याचे पाहुणचार झाले. पण तिथला एक रिवाज होता वरखेड, कुठलीही मुलगी सासरी जात असताना त्या नग्न दिगंबर मूर्तीच्या पाया लागून जायची. जसं आपल्या या तराळमध्ये भाईजी महाराज आहे असले तर प्रत्येक मुलगी त्यांचं दर्शन घेऊन गेलीच असती ना, का नसती गेली? अशा प्रकारे आता तयारी झाली आहे मंजुळेची वर इथे जाण्याला, यावलीला जाण्याला. तानाबाई, गोविंदराव, तिची आई बजाबाई, तुकाराम सारेच निघाले. चला आळकुजी बाबाचं दर्शन घ्यायचं. आणि योगायोग आळकुजी बाबाच्या समोर कोण्यातरी भक्तानं चांगले पिकलेले आंबे ठेवले होते ना, ते आंबेच खात होते. त्या आंब्याचा रस त्यांच्या शुभ्र दाढीवरून, पोटावरून कळत होता. एवढ्यात ते कुटुंब दर्शनाला गेलं आणि मंजुळा मातेनं आळकुजी बाबाचे पाय धरले, नमस्कार केल्यावर आळकुजी बाबांनी थोत आपला हातचा आंबा घेतला आणि तिच्या तोंडात बोलला, घे मा आंबा घे, महा मला देजो. ती बिचारी लाजाळू इकडे तोंड करायला लागली. आई म्हणाली, बाबा प्रसाद देते, घे ना प्रसाद घे. आणि म्हणून तिनं आपल्या पदरात तो आंबा घेतला. दर्शन झाला आणि मंजुळा सासरी जायला निघाली, नाही का? सर्वांचे डोळे भरून आले. आज योगायोगाने प्रसन्न मूर्ती आळकुजी बाबाने मात्र तिला आंब्याचा प्रसाद दिला. मंजुळा अशा प्रकारे यावलीला पोचल्या गेली. त्या दिवस पासून आठवड्यातून एकदा तरी गोविंदराच्या घरावर आळकुजी बाबा उठून जायचे, मा आंबा मले दे. पिढी माणसाचं काय सांगता येईल, महा आंबा मला दे. गोविंदराव म्हणे, बाबा आंब्याले पानच आहे ना, आता तुम्हाला खूप आंबा. तोच पुजारी होता, तोच आळकुजी बाबाची सेवा करायचा, हे लक्षात घ्या. काळांतराने कुठेतरी तानाबाई आपल्या सुनेच्या शरीरामध्ये सारा बदल तिला घडल्यावर तिला असं वाटलं की विठ्ठलानं कृपा केली आहे काहीतरी, नाही का? पोटातल्या गर्भाचा तजेला चेहऱ्यावर मंजुळेच्या चमकायला लागला. तेव्हा मंजुळा आपलं तानाबाईला समाधान वाटलं. आणि म्हणून अशा प्रकारे दिवसानंतर दिवस गेलेत बंधूंनो. आणि हा एप्रिल महिना आला.
याच एप्रिल महिन्याच्या 29 तारखेला अकस्मात आभाळ आलं, गडगडाट व्हायला लागला, सोसाट्याचा वारा सुटला, गाव कुसाबाहेर असलेली झोपडी हालायला लागली आणि या वादळानं रात्रीच्या 12 नंतर जास्त उग्र रूप धारण केलं. धो धो पाऊस पडायला लागला आणि मंजुळेला गर्भाच्या वेदना सुरू झाल्या. तानाबाई धावपळ करायला लागली. गरिबी फार नादान असते, पण ज्याचा जन्म गरिबीत गेलाय त्याला विचारा गरिबी काय असते. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी लिहून ठेवलं गरिबी कशी असते. ये गरीबी तो खाने को मोहताज है, अरे अमीरी तो चैनों में सरताज है, अमीरी तो चैनों में सरताज है. ये गरीबी तो खाने को मोहताज है, ये गरीबी तो खाने को मोहताज है, अमीरी तो चैनों में सरताज है. एक कष्ट के मारे बेदार बेदार है, दूसरा चैनों में भूले नचियार है, चैनों में भूले नचियार है. देश क्या चाहता सुन लो अंदाज है, चाहता सुन लो अंदाज है, अमीर तो चैनों में सरताज है, अमीर तो चैनों में सरताज है, अमीर तो चैनों में सरताज है. ये गरीबी तो खाने को मोहताज है, गरीबी तो खाने को मोहताज है, चैनों में सरताज है, एवढी भयान दारिद्र्यता असते महाराज. आणि इकडे वादळ वाढल्या गेलं, झोपडं उडालं, धो धो पाऊस पडायला लागले आणि सूर्योदय होण्याच्या अगोदर नाही का सूर्योदयाचा लाल गोळा क्षितिजावर जसा उगवला तसाच मंजुळेच्या पोटी हे दिव्य माणिक तिच्या कुशीत जन्माला आलं, तिच्या कुशीत जन्माला आलं. बरोबर 5 वाजता हे लक्षात. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, काय म्हणतात, पैदा हुआ इस देह से सारा उड़ा घर बार है, आई हवा उस वक्त ही बंधन से बेड़ा पार है. माँ बाप कहते थे हमें तेरे कदम न स्थिर है, पैदा होने से ही लगे तेरे पीछे फिर फिर. ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशी माझ्या घराचं छप्पर उडालं आणि माझे दुधाचे ओठ सोकत नाही, माझा प्रवास सुरू झाला. म्हणून महाराज म्हणतात, पक्षी आसमान जीने माझे देवा, पक्षी आसमान जीने माझे देवा, पक्षी आसमान जीने माझे देवा, पक्षी आसमान जीने माझे देवा. चालो हे केशवा जन्मभरी, चालो हे केशवा जन्मभरी, पक्षी आसमान जीने माझे देवा, समान जीने माझे देवा, पक्षी आसमान जीने माझे देवा, पक्षी आसमान जीने माझे देवा. आता आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली.
आता झाली आपल्या कीर्तनाला सुरुवात. अभंग हा घेतलाय आपण कीर्तनाचा. पक्षिया समान जिने माझे देव. या जगविख्यात महात्म्यानं आपल्या जीवनाची तुलना कोणाशी केली? पक्षाशी केली. या महात्म्याचं जीवन पाहण्याच्या अगोदर पहिले आता आपल्याला पक्षाचं जीवन पाहावं लागेल ना, तेव्हा या महात्म्याचं जीवन कळव. काय आहे पक्षाचं जीवन? पक्षाचं घर तर सिमेंट कॉन्क्रीटचं असते काय? असते नाही. कायचं असते? गवताचं असते. काळ्या कुड्या जमा करतात बिचारं ते आपलं. त्या घरट्यामध्ये सकाळ संध्याकाळ येऊन किलबिलाट करतात. धान्याच्या कोठ्या साठवल्या असतात काय? लक्षात द्या. आता कान देऊन ऐका, आता विषय सुरू झाला. असतात काय धान्याच्या कोठ्या? पक्षियाच्या घरी नाही सामुग्री, त्याची चिंता करी नारायण तुकाराम महाराज. सामुग्री नसते नाही का? घरटही गवताचंच असते किंवा काळ्या कुट्यांचं घर असते, हे लक्षात घ्या. आणि त्या घरट्याबद्दल पाखरांना फारसं प्रेमही नसते. हे घरटं सोडलं की कुठेही घरटं बनवतात. त्या घरट्याबद्दल आसक्ती नाही. घरात धनाचा संग्रह नाही. हे विस्तार दिसणार आकाशात स्वतंत्रपणे भरारी मारतात. कुठलंही बंधन नाही. कुठलंही स्वातंत्र्य आहे. चिंता नाही. ऊन वारा पाऊस सर्वच्या सर्व पाखरं सहन करतात ना. कुठलीही चिंता नाही. अशा प्रकारे राष्ट्रसंत म्हणतात माझं जीवन आहे. 9 साल के उम्र से फिरने लगा बाहर चला. तुम्हाला जर एखाद्यानं विचारलं ना, तुकडोजी महाराज घराच्या बाहेर पडले तर ते कोणतं वर्ष होतं, किती वर्षाच्या वयात पडले? तसंच लहानपणीच मी ती गोष्ट तुम्हाला अपूर्ण ठेवली नाही का, ते सांगून देतो, पूर्ण करून देतो. तुम्हाला कुठपर्यंत आलो होतो आपण? महाराजांचा जन्म झाला इथपर्यंत आलो होतो ना. हे इथपर्यंत लक्षात ठेव जा. मग तिथून सुरुवात करायची आपल्याला. इकडे बाळ जन्माला आला बरं, आळकोजी महाराज गोविंदरावच्या घरावर गेले. आंबा दे, आंबा दे. गोविंदराव म्हणे एवढ्या रात्री महाराज आले, आंबा आता बाजी दिवस निघू द्या ना, मी आणून देतो तुमचा आंबा. नाही महादे. तेव्हा मंजुड्याच्या आईला आठवण झाली. म्हणे बाबू तू यावलीला जाऊन पाय. कदाचित मंजुडीची डिलिव्हरी झाली असेल. बाबानं तिला आंब्याचा प्रसाद दिला होता ना, ते मागत असेल. गोविंदरावला असं वाटलं आळकुजी बाबाला, बाबा मी उद्या तुमचा आंबा आणून देतो. मला आळकुजी महाराज वापस गेले. सत्य रिअल कंडिशन सांग तुम्हाला मी, दंतकथा सांगणार नाही. आणि बोक्याची घोडी घेतली आणि गोविंदरावनं मान मारली आणि निघाला यावलीच्या रस्त्यानं. दुसऱ्या दिवशी दारावर घोडी उभी राहिली. मंजुळेची झोपडी उद्ध्वस्त झाली होती. बाळ पाण्यानं ओलं चिंब झालं होतं. बाळंतींची जी खाट होती ती भिजली होती, पडदे भिजले होते. बाळ थुरथुर करत होतं. देशमुखाच्या शेजारी नाही का एक शेजारी देशमुखाचं घर होतं. ते दारिद्र्य पाहून तानाबाई बाळंतींला आणि बाळाला या व्हरांड्यात घेऊन या. तिथं तळो बांधल्या गेला. बाळंतींची खाट टाकली. बाळ तिथं ठेवल्या गेलं. गोविंदरावनं पालक राम. आनंद झाला की मुलगा झाला आहे. मंजुळेला भाचा झाला आपल्याला. आणि सांगितलं लगेच परत. आळकुजी बाबाच्या दर्शनाला गेल्यावर आळकुजी बाबाला नमस्कार कर. बाबा 12 दिवसानं तुमचा मी आंबा आणून देतो. आळकुजी बाबा प्रसन्न होते. आणि
इकडे बारस होत नाही. 12 दिवसांनी काय होत असतं? तुम्ही जास्त श्रीमंत आहे म्हणून बारस करता. गरीबाच्या घरी काय बारस करायचं नाही का? आता तर एवढे लोक हुशार आहे, लग्नाची वाढदिवस करायला लागले. लग्न विसरून जाव तर पुन्हा खिपल काढते. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस करणं अजून आणणं नाही का? लावत जाय लग्न. पैसा आहे काही करता. हे वाढदिवसाचं खूड कुठून आलं माहिती आहे तुम्हाला? खोटं नाही सांगत तुम्हाला. हे लहान लहान पोर आहे ना, हे शाळेत जाते ना आणि त्याचे वाढदिवस राहते, हे जाते, हे पाहते ना आपल्याला सांगते आज बाबा वाढदिवस आहे ना म्हणते. त्याला कराच लागते. हो, त्याला आठवण करून देते. हे लक्षात घ्या, हे लहान पोरं हे वाढदिवस. पण संतांच्या दृष्टिकोनातून जर या वाढदिवसाचा जर अशा प्रकारचा विचार केला तर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात वाढदिवसासाठी? मातांनो ऐकून घ्या. जव जव बाळ बढिया वाढे, तव तव माता पूर्वी कोळे. आयुष्य सरले आतुलेनी कळे ते शेकीच नाही. की बारशी करती उल्हासे उभवती गुडिया. किती सोपं गणित आहे. मुलगा जन्माला आला, ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी जन्माला येण्याच्या अगोदर त्याचं आयुष्य 0. त्याचं आयुष्य जन्माला आल्याबरोबर त्याचा 1 दिवस झाला समजा, तो दुसरा दिवस लागला म्हणजे त्याला जर 60 वर्षाचं आयुष्य असेल तर त्याच्यातून 1 दिवस मायनस करा. किती राहिले? किती राहिले? 59 राहिले. तो जर 10 वर्षाचा झाला असेल तर 60 मधून 10 मायनस करा. किती राहिले? आता वाढदिवस करता का घट दिवस करता? शरीरानं माणूस वाढून राहिला, आयुष्य त्याचं खतम होऊन राहिलं. हे माहीतच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आयुष्य सरले आतुलेनी कळे ते शेकीच नाही. ह्या वाढदिवसाच्या धुंदीत आहे. 70 वर्षाचा होते तरी महा वाढदिवस आहे म्हणते. नाचणं किती किती पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून वाढदिवस करू नका. पण इथे जेव्हा 12 दिवस झाले आणि नामकरणाची वेळ आली, आता जिथं खातोय त्या मंजुळा मातेला काही भेटायचं नाही. बाळणपणात चिंचेचं सार खाऊन राहा लागलं, उपास पडायचे. तिच्या त्या झोपडीत वाढदिवसाला येईन कोण येणार आहे? तुम्हाला जर निमंत्रण दिल्या बाई तानाबाईले नातू झालाय, चला नाव ठेवाले. काय जातो तिच्या घरी? काय आहे? श्रीमंताच्या घरी जायचं असेल तर नाकात नथ, चांगली डोलेदार साडी, वान झाकून कुठ चाली? वाढदिवस आहे ना, वाढदिवस आहे. तिच्या घरी काहीच तिला माहित आहे का? मी बोलावू बाया तर काय काय देऊ त्यांना? पण गंमत हे होती, ऐकून घ्या. 2 महासंत तिच्या घरी त्या पोराचं नाव ठेवण्यासाठी आले. का निमंत्रण दिलं होतं त्याले? कोण होते ते 2 महासंत माहित आहे? एक होते माधांचे गुलाबराव महाराज आंधळे आणि एक होते अकोटचे हरिबुवा विधेई. ज्या दिवशी जन्म झाला राष्ट्रसंताचा त्या दिवशी या साऱ्या विधेयी संतांना बातमी पोचली, एक महान अवतार नाही का या भूतलावर झालाय. योगायोगाने तर माधांच्या गुलाबराव महाराजांचं सासरच यावली होतं. काय होतं? यावली. ते आदल्याच दिवशी येऊन गेले होते. पण हाकोटच्या हरिबा देवराव पाटलाकडे, आपल्या देवरी गावाच्या पाटलाकडे होते. सकाळीच निघाले, तुर 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 चालत. लोक शेतात होते. हरिबा एरवी कुठंच जायचे नाही. लोक म्हणे बाबा कुठं निघाले? हरीले पाहायला निघालो. कुठं निघाले? हरीले पाहायला. आणि हे दोन्ही महात्मे पहाटेला सकाळीच त्या मंजुळेच्या झोपडीत हजर झाले. बंधून कोण निरोप पाठवला आता येईल? मी खोटं बोलून आलो तुमच्या समोर, खोटं कीर्तन करून राहिलो? हे घटना माहित आहे तुम्हाला? कोणी सांगितले नसेल तर ऐकून घ्या. मला
आमच्या बाबाजीनं सूचना दिली की महाराज सांगा आज म्हणून, हे लक्षात. आणि म्हणून काही बाई शेजारी गोळा झाल्यात आज नामकरण आहे म्हणून, पण त्या दोन महात्म्याच्या समोर यायची बोबडी उडली. हा गाणे म्हणाले तयार नाही, पाळणा म्हणाले तयार नाही. बाळाची आंघोळ घातली या दोन महात्म्यानं, पाळण्यात टाकलं. हरिबुवानं दोरी धरली आणि पाळणा म्हटला महाराजांच्या गुलाबराव महाराजांना. हे असे रत्न दिले तू माय मंजुळे, असे रत्न दिले माय मंजुळे, असे रत्न दिले किती गुणवान, किती गुणवान तुझे मंजुळे, असे रत्न दिले हरिबुवानी दोरी माधांच्या त्या आंधळ्या महात्म्यानं पाळणा म्हटला आणि बाळाला घेतलं, कुर्र बोलले आणि त्याचं नाव ठेवलं मानी. काय नाव ठेवलं? पण महाराजांचं म्हणणं काय? मग तुम्ही म्हणा तुकडोजी महाराज कोण म्हणते येईल, नाव तर मानी काय. इथं गंमत. 12 दिवसानं गोविंदरावनं काय कबूल केलं होतं अडकोजी महाराजांना? तुमच्या भेटीला आंबा आणतो. यानं शकळं आणलं. 12च्या दिवशी 12जी नामकरण झालं, दुसऱ्या दिवशी नेलं. म्हणून महाराज म्हणतात दुधाचे ओठ सुकले तर माझा प्रवास सुरू झाला. आणि तिथं अडकुजी बाबाच्या पायावर ठेवत असताना तिथं रात्रीचे कोणातरी ताट आणलं होतं, त्याच्यातले शिळे तुकडे तिथं पडले होते. ते दातानं तोडत होते अडकुजी महाराज. तेवढ्यात या बाळाला पायावर ठेवल्यावर तोच तोंडातला तुकडा घेतला आणि त्या बाळाच्या तोंडात घातला. घे तुकड्या, खाय तुकडा. आता वचन आहे का? हे माझे जन्मनाव माणिक सांगती, परी माझी मती तशी नाही. तुकड्या नावाने जगी मी वाढलो, उजडी आलो तुकड्या खाता. गुरुनी मुझे तुकड्या संबोधिले, तेची मिरविले नाव लोकी. तुकडोजी महाराज हे कोणाचं नाव? कोण ठेवलं नाव? अडकोजी महाराजांनी. हे संत में ही संत एक जंजीर तुकड्या. सब संत की आदर्श की म्हणा काय आदर्श की कसवीर तुकड्या दास आणि म्हणून तुकडोजी महाराज हे लक्षात घ्या. आता आपण पुढच्या चार. माणिक नाव गुलाबराव महाराजांचं आणि तुकड्या नाव समर्थ अडकोजीचं आणि म्हणून तुकडोजी महाराज ना. आता पाहतो आपण पक्षिया समान जिने माझे देवा. सांगा कुठपर्यंत आलो? कुठपर्यंत आलो होतो आपण? काय सांगून आलो तुम्ही? तुम्हाला विसरली तुम्ही? पक्षाचं जीवन पहा. ते म्हाताऱ्याचे ते लक्षात. तुलना चालली होती आपली. पक्षाच्या घरात ना सामुग्री ना घरटना, काय ऊन वारा पाऊस तरीही आनंदी. संग्रह नाही आणि म्हणून आनंदी.
आमच्याजवळ संग्रह आहे घरात म्हणून चिंता तू मेल्यासारखा दिसते. क्यों रे सुरत ये वैश्य काऊन आहे ना जमा केलं. चिंता आहे त्याले. मी नाही सांगत, ग्रामगीता सांगते चिंता थोर लक्षणाची. चोर भय अग्नी भयादिकाची, लालसा वाढे धनाची, माणूस होय पशु जैसा. संग्रह वृत्ती ही माणसाला घातक आहे, लक्षात घ्या. आणि मग संताजवळ संग्रहच नसते नाही का. म्हणून तुकडोजी महाराज म्हणता होणारे ते न चुके केव्हा प्रभू सगळे पाहतो. मानवा का चिंता पक्षात उदाहरण दिलंय. शिकून घ्या माणसांनो. संतांनी आपलं जीवन पक्षाशी का जोडलाय तर पक्षी आनंदी आहे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात. हे पोपट मैना मारे भरारी, उठली त्याना सांगनो करी. परी चरुनिया येती रोजची, येती रोजची. मनमनी उत्साह तो का चिंता वाहतो, का चिंता वाहतो. मानवा का चिंता प्रभू सगळे जाणतो. दुसरं उदाहरण दिलं महाराजांनी. अजगर पडला पडून राही, चाल तसे मुंगीच्या पायी, अचूक त्यांची खडगी भरण्या, खडगी भरण्या. जगीच कुणी दाहतो का चिंता. आणि म्हणून संतांच्या घरात संग्रहच नाही. जो संग्रह करून ठेवत असून तो संतच नाही.
महाराज म्हणाले, तन दिया मन दिया और जो बच गया सारा देऊन दिलं समाज. नुसतं तेवढंच नाही, त्याग का त्याग भी तो किया. आहे का? काहीच नाही. त्यांच्या घरात काय होतं एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जावलीपाशी देवराव नावाचं गाव आहे. शिराळा, पुसदा, देवरा आहे ना. त्या पाटलाचं नाव सांगतो, रघुनाथ पाटील. माणिकच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे, नेहमी उपास पडते म्हणून या पाटलाला दयालीन त्याने एक पोतभर गहू या झोपडीत नेऊन ठेवलं. कोणाच्या? माणिकच्या. मंजुळा माय कामाला गेली होती. आपल्या घरात तिनं धान्याचं पोतं पाहिल्यावर त्यालाच वाटलं का लोकांचं आता प्रेम आहे आपल्यापाशी, काही ना काही आपल्याला बिचारे मदत करतात. पण माणिकला ते पोतं पचलं नाही. माय मंजुळा कामाले निघून गेली आणि यानं एक नाटक केलं. तिचं एक लुगडं आपल्या त्या झोपडीला लावून दिलं, पोतं बाहेर काढलं आणि जिथं हे गावाच्या बाहेर भराडी उतरली होती तिथं सांगायला गेला, माई आई फारच बिमार आहे, जगते का वाचते तिचा काही भरोसा नाही. तिनं सांगितलं शेवटची इच्छा, शेवट अन्नदान करून टाक. आता भराडी फुकटचं भेटलं तर कोण नाही, सारे चाले. कोणी फळकं घेऊन आलं, कोणी टोपलं घेऊन आलं. यानं आपलं एक एक पायली 2-2 पायल्या टाकणं त्याच्या पदरात सुरू केलं. सत्य घटना सांगून राहिलं. नावही सांगितलं मी तुम्हाला, रघुनाथ पाटील, देवरा गावचे. अर्ध पर्ध पोतं खतम झालं. त्याच्यातला एक जण म्हणे, मला मंजुळा मायले पाहू दे रे थोडंसं, कशी काय तब्येत. नाही, हात नको खालू, तिला त्रास होते. होतीच नाही ते घरी. ती कुठं गेली होती? ती गेली कामाला. इकडे याचं धान्य वाटप सुरू. याचं धान्य वाटप करत असताना शेवट तिकडून मंजुळा माय कामावरून येऊन राहिली. तेव्हा ते म्हणाले, हे तर माणिकची माय होय, ह्या तर म्हणे बिमार आहे. ते धान्य नेणारे तिच्या भोवती गोळा झाले. म्हणे, माय तुमच्या माणिकने आम्हाला धान्य दिलं, तुम्ही आजारी आहे म्हणून. असं घेऊन जा, घेऊन. नाही, आम्ही वापस करून देतो, तुम्ही तर साजऱ्या दिसतात. त्यानं सांगितलं का आजारी आहे, तिची इच्छा आहे म्हणून घेऊन जा, घेऊन. मंजुळा माय म्हणाली, दिलेलं दान वापस घेत नसतो, घेऊन जा. पोरावर एवढा विश्वास होता. आणि जेव्हा माय घरात आली, पोतं रिकामच होत. माणिक हे काय केलं रे तो? माणिकने काय उत्तर दिलं, मा शेर कभी बासा नाही खाता. म्हणजे शेर हा नेहमी दररोज नवीन शिकार करते. तो गोष्ट कोणाचं मांस का? केवढी उदारता. महाराजांनी लिहून ठेवलं, संग्राम मुझे भाया नहीं जब देखता डरता सदा. छोड़ा तनु का वस्त्र भी घर भी नहीं दिल दौड़ता. देना उसे जो योग्य है, यही दिल में आता ख्याल है. अब भी वही मन बोलता, नहीं का देना उसी को. संग्राम मला आतापर्यंत सहन झाला नाही. कंगाल होने की मुझे इच्छा लगी कई रोज से. कुछ खा गया कुछ दे गया, खाली हुआ नहीं बोझ से. जो पास का सब तो दिया पर आस का जाता नहीं. हे नाथ मुझे कंगाल कर, मैं खुद चाहता नहीं. मुझे कंगाल कर. आहे का असं कोणी म्हणणार मला कंगाल ठेवून? आपण तर मरे तू देवाले मागतो. देतो एकच नारळ, टोपलंभर मागून घेतो. मा पुरीली पाहिजो, मा नवऱ्याली पाहिजो, याली पाहिजो, त्याली पाहिजो. देते काय? एक नारळ टोपलंभर मागून घेतो. संतांनी हे नाही मागितलं. कुंतीनं तर देवाला सांगितलं का मला दुःखच दे, सुख अजिबात देऊ नको. तब याद तेरी आहे, हे लक्षात. म्हणून इतक्या प्रकारचं दारिद्र्य असतानाही हा पक्षासारखा अशा प्रकारचा ते मोक राहिला. आणि म्हणून त्या झोपडीत काहीही नव्हतं, काहीच नव्हतं त्यांच्या झोपडीमध्ये.
कंगाल होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात, बंधूंनो तुम्हाला काय सांगू गरिबीचे काय सुंदर बदलले. अन्न नसे तिळ भरी खावया, अन्न नसे तिळ भरी खावया, जाऊनी मागू कुणाला माझ्या माझ्या घरात पाहुणा. हे अन्न नसे तिळ भरी खावया, 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 जाऊनी माग कुणाला कुणाला माझ्या घरात पाहुणा. ही भयानक दारिद्र्य. अन्न नसे तिळ भरी खावया, हे जाऊन माग कुणाला माझ्या शेजारी पाजारी पाहती, शेजारी पाजारी पाहती, विचार उसको नीना करती. मीना करती, अरे प्रसंग ऐसा आला, प्रसंग ऐसा आला, प्रसंग ऐसा आला. बंधूंनो हे भजन म्हणत असताना आपलं हूर भरून येतं. इतकं दारिद्र्य त्या महात्म्यांच्या घरामध्ये असतानाही त्यांनी हे सर्वच्या सर्व समाजाला दिलं. आणि म्हणून साधू बनणारवाल्याला त्यांनी सांगितलं, हे बोलू का रे, कोणी तर बोलून नाही. साधू बनणाऱ्याला महाराजांनी सांगितलं, ए साधू देखो तुम्हारे पोतड़ी में क्या है, आसक्ति का पूरा खजाना और दम्भ महान है. इसको जलाकर जब तक तुम शुद्ध नहीं बन जाओगे तब तक इस संसार में तुम शांति कभी ना पाओगे. जोपर्यंत साधू पाशी आसक्तीचा खजाना आहे तोपर्यंत साधू होऊ शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात, त्याग का त्याग धुतो. सापडण का कोणी असा म्हणतो. आणि म्हणून जिथं गेले तिथे. पण या महात्म्यानं फुकट नाही खाल्लं कुठं. जसे आजचे साधू फुकट खाते काही, तुकडोजी महाराजांनी फुकट नाही खाल्लं. जिथं गेले सण तिथं पहिले भजन, पहिले काय केलं, भजन. अंगातले कपडे ओले होईपर्यंत भजन केलं तुकडोजी महाराजांनी. महाराज कारण महाराज म्हणतात, सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन, इसमें घर घर में खाना, घर घर में गाना, घर घर में खाना, घर घर में खाना, मस्ताना बन करके दिल को रंगाना, सारा जन्म इसमें जाएगा, सारा जन्म इसमें जाएगा. कोई नाशन शिवा प्यारे गोविंद, इस पे सारा तन कुर्बान रहेगा. घर घर में खाना, घर घर में गाना. पाखरू जी कुठेही दाणे टिपत महाराज.
पाणी मात्र आपल्या घरट्याकडे येतं. राष्ट्रसंत या देशाच्या प्रत्येक प्रांतात फिरला. नुसता प्रत्येक प्रांतात नाही, देशा विदेशात गेला. पण जिथून हे पाखरू परदेशात गेलं, उडालं, ते आपलं घरटं विसरलं काय? पाखरू कितीही दूर जाईन चराले, परत कुठे येईन? राष्ट्रसंताचं घरटं कोणतं होतं सांगा? बरोबर आहे. दुसरं उत्तर द्या. राष्ट्रसंत जपानला गेले, परत कुठं आले? जपानच्या लोकांनी त्यांना भरपूर जमीन द्यायचं कबूल केलं का आश्रम या ठिकाणी बांधा. राष्ट्रसंत थांबला नाही, थांबला. कुठे परत आला? बिलकुल बरोबर. त्यांचं घरटं होतं त्यांचा देश, त्यांचं घरटं होतं त्यांचा देश. मुझे प्यारा भारत मेरा, मुझे प्यारा भारत मेरा, मुझे प्यारा भारत मेरा, मुझे प्यारा भारत, मुझे प्यारा भारत मेरा, मुझे प्यारा भारत मेरा. तुम्ही भजन स्पर्धेत जात असता नाही काय? नाही, तुमच्या चाली वेगळ्या वाटते मला. चला, असं काय हरकत. महाराजांचं घरटं होतं त्यांचा देश. आणि कुठेही गेले, चीनमध्ये जाओ, थायलंडमध्ये जाओ, जपानमध्ये जाओ, महाराजांना अभिमान होता तो आपल्या देशाचा, गर्व होता आपल्या देशाचा. आणि देशात राहिले तेव्हा त्यांचं घरटं कोणतं होतं? आता परदेशात गेल्यावर त्यांचं घरटं देश, आणि देशात राहिल्यावर त्यांचं घरटं कोणतं? मज वेळची गुरु कुंजा आवडतो कण कण भितरा, आवडतो कण कण भितरा. नसते प्रेमाला मज वेळची बंधूंनो, कोठेही बंधनी न पडो हा देह, हे लक्षात घ्या. अजून आपले 2 कडवे बाकी आहे. दुसरं कडवं आहे, हो जाओ किती शेवाया शरीरे, आणि तुकड्या दास म्हणे सुखी आहो आम्ही. आता वाजले किती? किती वाजले सांगा आता, किती वाजता बंद करू सांगा ना तुम्ही. मग मी मला बरं होते सांगायला तुम्हाला. हां नाही का, माझ्या याच्यामध्ये 11:10 झाले, मी 11:30 बंद करतो. बरोबर आहे, कारण ध्यानाला उठा लागते म्हणून. नाही तर मला बमलाले काय, मी पेट्रोल भरून घेतलं मग अशी. नेहमीचं काम. खूप सुंदर विषय आहे, मी तुम्हाला सांगतो. याच विषयावर 3 दिवस सारखे कीर्तन करू शकतो, इतका मोठा विषय. पण मी ठळक प्रसंग तुम्हाला सांगून राहिलो, वैशिष्ट्य सांगून राहिलो तुकडोजी महाराजांचं. की या महात्म्याचं एवढं मोठं विशाल जीवन असताना नाही का, या महात्म्याने काय कर, कोठेही बंधनी न पडो हा देह. राष्ट्रपती भवनात गेले, गरिबाच्या झोपडीत गेले, विद्वत्ता परिषद गेले, सर्व धर्मामध्ये गेले, देश विदेशात गेले, जपानमध्ये गेले. आग्रह झाला, महाराज 11,000 मीटर जमीन
नाकानो म्हणतो जपानचा। महाराज जी आपने भारत देश में जैसा आश्रम बनाए इसी तरह का आश्रम हमारे जापान में बनाओ, हम इतनी जमीन आपको अर्पण करते हैं। एखाद्या बुवाची कालर ताट झाली असती, म्हटलं असतं आपला आश्रम कुठे आहे? जपान मध्ये। महाराज त्यावेळेस परराष्ट्रात जाणं कठीण काम होतं, आता कोणी जाते, आता काही कठीण आहे का? स्वामी रामतीर्थ गेले, स्वामी विवेकानंद गेले, त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गेले। बरं हे गेले तरी शिकलेले होते, यांना इंग्रजी भाषा येत होती, हे चांगल्या पद्धतीचे होते। महाराज कोण्या वर्गात गेले होते? आई तुकडोजी महाराजांचं शिक्षण किती होतं हे सांगा ना? फक्त 3रा वर्ग। किती? 3रा वर्ग। आणि 3राच कोण तर एका वर्गात 2-2 वर्ष काढा लागले, कारण हजरीच पूर्ण नाही होय, गैरच राह, म्हणून त्याच त्या वर्गात राहत, आणि म्हणून शाळा सोडून दिली, गरज नव्हती ना। महाराज काय म्हणतात स्वतः, हे मुझे पढ़ने का शौक नहीं, मुझे तो पढ़ने का शौक नहीं, शौक नहीं, मुझे पढ़ने का शौक नहीं, क्या पढ़ना है और किताबें, क्या पढ़ना है और किताबें, भरी जिंदगी बस है, मुझे पढ़ने का शौक नहीं। काय वाचायचे आहे पुस्तक? ज्याच्या मुखातून प्रगटणाऱ्या ज्ञानानंच पुस्तक तयार झाले, त्याला कोणते पुस्तक वाचायचे आहे? मी एक प्रश्न विचारतो सुशिक्षित पोरांना, पुस्तकांनी ज्ञान मिळते का ज्ञानामुळे पुस्तकं तयार झाले? कशामुळं? ह्या सृष्टीच्या अगोदर सृष्टी निर्माण झाली की ज्ञान अगोदर निर्माण झालं? सृष्टीच्या बरोबरच ज्ञान आलं, सृष्टीच्या बरोबरच ज्ञान। उदाहरण सांगतो तुम्हाला, इथं लाकूड पडलाय, त्या लाकडात अग्नी आहे, कोणाला माहित आहे काय? आहे की नाही आहे? आहे की नाही आहे? घासा त्या लाकडावर लाकूड, काय तयार होते तर? ज्ञान सृष्टीच्या कणाकणात भरलेलं आहे, आणि म्हणून ते ज्ञान साधू संतांच्या हृदयातून प्रकट होते, त्यांच्या ज्ञानानं पुस्तकं तयार होते, आणि म्हणून वाचल्या विन उभे झाले, त्यांना वाचायचं काम पडलं नाही, त्यांच्या मुखातून भराभर ग्रंथ निर्माण। आता ही ग्रामगीतात आहे, ती वाचून नाही। काय सांगितलं तुम्हाला या ग्रामगीतेबद्दल आमच्या परममित्र लांदुरकर महाराजांनी? एखादी आठवण सांगा बरं मला ग्रामगीतेची, काय सांगितलं ना तुम्हाला आता 8 दिवसपर्यंत? निदान ग्रामगीता कशी तयार झाली हे तर सांगितलं ना तुम्हाला? नाही, तुम्ही लक्ष देऊन ऐकलं कुठंच नाही का? नळीत फुंकली सोनारे इकडून तिकडून, ही ग्रामगीता आहे ना, हिचा शुभारंभ कुठं झाला? हिचा शुभारंभ लिहिण्याचा कुठं झाला? अजिबात नाही, चुकली तुम्ही।
चुकले चुकले. मी म्हणतो हिची लिहिण्याची सुरुवात कुठून झाली सांगा. दृष्टांतनी विचारलं, दृष्टांत विचारण तेव्हा मग सांगायचं काय, पंढरपूर चंद्रभागेचा तीरी. लिहिण्याची सुरुवात झाली गुरुकुंजाच्या प्रार्थना मंदिरात, ध्यानयोग मंदिरात. आठवण ठेवा, त्याच्यावर निर्देश लिहिला आहे. आणि लिहिल्या गेली प्रवासात, लिहिल्या गेली, समाप्त झाली ध्यानयोग मंदिरात, समाप्त झाली ध्यानयोग मंदिरात. दृष्टांत झाला पंढरीच्या नाही का वाळवंटात, चंद्रभागेच्या वाळवंटात. आणि ज्याच्यामुळे ही ग्रामगीता स्फुरली, दृष्टांत झाला. या शरीराचा शंख वाजतो, ध्वनी काढतो भगवंत. याच्यातला शब्द कोणाचा आहे, तुकडोजी महाराजांचा नाही, ईश्वरी संकेत आहे. काय म्हटलं गेलंय, ग्रामगीता माझे हृदय त्यात बसले सद्गुरु राय, बोध त्यांचा प्रकाशमय दीपोनी सोळे ग्रामाशी. नाही का, संत महात्म्यांचे हृदयगत देवाचा शुभ सृष्टी संकेत विशद कराया सरळ भाषेत सुख संवाद आरवला. आणि म्हणून शेवट सांगितला की या देव बासरी मधून हा शंख वाजतोय. ही वाणी विठ्ठलाची आहे. एवढा मोठा महान ग्रंथ त्यांच्या वाणीतून प्रगट झालाय. संतांची वाणी म्हणजे ईश्वरी वाणी, संतांची वाणी म्हणजे ईश्वरी वाणी. हे लक्षात. त्यांना पुस्तक वाचण्याची गरज नाही. आणि म्हणून जपानच्या जागतिक धर्म परिषदेमध्ये एका पत्रकाराने प्रश्न विचारला, महाराज हमारे जापान में आए हो, आपने किसी ग्रंथ का अभ्यास करके यहाँ आए. उत्तर लक्षात घ्या, काय दिलं, हे निसर्ग ही मेरा ग्रंथ आहे. या निसर्गाचाच अभ्यास करून मी इथं आलो. त्याच्यामुळे साऱ्या प्रश्नाचे उत्तर तुकडोजी महाराजांनी दिले. तुकडोजी महाराज काही साधा होता का तुमच्या मताने? खंजिरी वाजवणारा होता ना, असा होता तसा होता? अरे ती महान मूर्तिमंत शक्ती होती की तुकडोजी महाराजांच्या रूपानं आली. आणि म्हणून प्रार्थनेपासून साराच्या सारा मनूच बदलून टाकला. प्रार्थना वेगळी, अधिष्ठान वेगळं, ग्रामगीता वेगळी. जे कर्मकांडी आहे, ज्यांच्यावर प्राचीन आता पगडा बसला, ते घाबरून गेले आहेत की हे काय नवीन आलाय. पुन्हा हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे नवीन सांगण्यासाठी तुकडोजी महाराज कुठेही थांबला नाही. हे नवीन सांगण्यासाठी तुकडोजी महाराज कुठेही थांबला नाही. ना त्या प्रचारकारी थांबू दिलं नाही, ना त्या प्रचारकालाही थांबू दिलं नाही. अरे कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाल. एकट्याची मान तुझ्या गुरुदेवाची घाल. कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाल. एकट्याची मान तुझ्या गुरुदेवाचा घाल. कुठे थांबू नको रे चाल, तुझ्या गुरुदेवाचा. म्हणतील कोणी वेळा तुझला जरान ऐकीच्याचे. म्हणतील कोणी वेळा तुझला जरान ऐकीच्याचे. सत्कर्माला चिकटून राही उने नचित कोणाचे. सत्कर्माला चिकटून राही उने नचित कोणाचे. जरी तू झालासी कंगाल ती गुरुदेवाचा बाप. तुझी एक ज्याची मान त्या गुरुदेवाची गाल. शदाम नाही गाठी म्हणून मित्र न जमती कोणी. शदाम नाही मित्र न जमती कोणी. अरे एकटाच मग राशी पळून उदासलेल्या वाणी. एकटाच मग राशी पळून उदासलेल्या वाणी. एवढी प्रभू भक्तीची धार तोडी भवतापाचे तार. तुझ्या एकट्याची मान त्या गुरुदेवाशी घाल.
तरी थांबला नाही, जपानला गेला तरी थांबला नाही, कुठल्याही ठिकाणी थांबला नाही. जेव्हा शरीर थकलं तेव्हा मात्र गुरुकुंजात विश्रांतीसाठी वळला आणि थांबला. जो थांबला तो कुठलाही मोह महाराजांना कधी बाधू शकला नाही. शेवटची एक गोष्ट सांगून देतो, माझं कीर्तन समाप्त करतो, कारण हे लंबा आहे अभंग. मी तुम्हाला सांगतो तेवढे 10 मिनिट लागतात मला. एक गोष्ट सांगून देतो. तुकडोजी महाराजांची शेवटची साधना पुण्या जंगलात झाली. महिला मंडळानं पूर्वी म्हणतात, तुम्हाला काही माहित नाही का? तुम्हाला आता पण आलेल्या कीर्तनकारांनी काही सांगितलं नाही? तुम्ही माऊल्यावर काही बोलत नाही. चुकलो तर तुकडोजी महाराजांना 3 जंगलात साधना केली. पहिलं होतं सालबर्डी, मग गेले रामटेक आणि तिथून गेले ताडोबाच्या जंगलात. ताडोबाच्या जंगलात एक घटना सांगतो, कीर्तन बंद करतो. ताडोबाचा जंगल तुम्ही पाहिला काय? तुकडोजी महाराजांनी जिथं साधना केली ती जागा तुमच्यापैकी कोणी पाहिली काय? जरूर पाहिले जा. जानेवारी महिन्याच्या पौष महिन्याची पौर्णिमा येते ना, पौष महिन्याच्या पौर्णिमेला एकाच दिवसाची यात्रा भरते. महाराजांनी ज्या दगडावर साधना केली त्या दगडावर जे पाय उमटले ते तिथेच आहे. ती वेळ तशी अजून आहे. ती 5 फरलांग होती, महाराजांनी तोळाला लावली होती, जी आहे तेवढी ठेवली आहे. मोठी यात्रा भरते गोंधुड्याला. त्या गोंधुड्यालाच लागून एक 7 बहिणीचा डोंगर आहे. त्या गोंधुड्याला लागून 7 बहिणीचा डोंगर आहे. आणि त्या 7 बहिणीच्या डोंगरामध्ये पुन्हा एक भाग आहे, त्याला रामदिघी म्हटल्या जाते. काय म्हटलं जाते? त्या रामदिघीच्या घोर जंगलामध्ये एका वाघाच्या गुहेमध्ये बसून हा माणिक तपश्चर्या करत होता. महाराज तुकडोजी महाराजांची जर साधना सांगायला गेलो ना, रात्र निघून जाईल. म्हणून तेवढाच एक प्रसंग. तेव्हा जास्तीत जास्त तुकडोजी महाराजांचं वय असेल 11-12 वर्षाचं. कारण सालबर्डीचा 1935चा यज्ञ झाला तेव्हा तुकडोजी महाराज 20-21 वर्षाचे होते. आणि मग त्या गुहेमध्ये तुकडोजी महाराज माहिती कसे तपश्चर्या करायचं? वाघ समोर बसला, त्याच्या डोळ्याला डोळे लावून साधना करे, त्याला त्राटक म्हणतात. म्हणून तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलं का नाही, अंगी नाही ज्ञान साधू मला मा. तुम्हाला माहित नाही याची गंमत. कुंभमेळ्यामध्ये लय साधू तुकडोजी महाराज चिमटेच घेऊन उठले होते. आणि ज्यांना हा कार्यक्रम ठरला तोही घाबरला. त्याला वाटतं का हे नंगे साधू, नागे साधू, खुंखार साधू. तेव्हा त्याने तक्रार केली. महाराज म्हणजे महाराज हे आपण संमेलन बंद करू, कारण हे साधू खुंखार आहे. तेव्हा महाराजनं काय उत्तर दिलं तुम्ही तुम्हाला? अरे बोले दर्शनानंद जी, घबराने की कोई बात नहीं, हम भी जंगल में शेर के साथ लड़े. हम भी जंगल में शेर के साथ लढे. वाघापेक्षा कोणी क्रूर असते काय? आणि म्हणून जगातली क्रूरता तुकडोजी महाराजांनी जिंकली होती. आणि म्हणून तुकडोजी महाराज समोर मोठ्यातला मोठा महामंडलेश्वर असताना तरी तो काहीच नव्हता बोलू शकत. कारण साऱ्या साधूचे अध्यक्ष कोण होते? तुकडोजी महाराज. आणि म्हणून ताकद होती की अंगी नाही ज्ञान साधू मला मा. साधू नावानं साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा भलता म्हणू शकते काय भजन? साधुत्वाची त्यांना खूपी माहिती होती. आणि मग त्या जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना जयपूरचा एक राजा शिकारीला त्या जंगलामध्ये आला. सत्य घटना सांगतो. आणि त्याचा डेरा होता खडसंगी गावात. कोण्या गावामध्ये? खडसंगी. तो राजाच. पहिले राजे लोक शिकार करायचे, शिकारीचा छंद करायचे. आणि म्हणून जंगलामध्ये तो आपल्या लाजम्या सहित काही
नौकरासहित संगीनधारी बंदुका घेऊन शिकार करायला निघाला. 70 वर्षापूर्वीच्या जंगलामध्ये जर पानका दिवसा अशा प्रकारचे वाघ दिसत, एवढा भयानक जंगल, आताही तो भयानकच आहे. मी स्वतः डोळ्यानं पाहिलाय, लक्षात घ्या. आणि एका दाट जाडीमध्ये खोऱ्यामध्ये कोणीतरी जनावर आहे असं त्या राजाला वाटलं आणि म्हणून त्यानं बंदूक रोखली. बंदूक रोखली आणि बंदुकीतून फटाफट 2-4 गोळ्या झाडल्या गेल्या. फाड 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 सारा जंगल आवाजानं दणाणून गेला. पण जिथे निशाण धरून ह्या गोळ्या मारल्या तिथं काहीही हालचाल ऐकायला आली नाही. तेव्हा राजाला वाटलं 100% आपल्या गोळीने इथलं जानवर मेलं, विश्वास होता. आणि म्हणून बंदुका घेऊन पुन्हा जवळ जवळ जायला लागल्या. तर त्या गुहेच्या तोंडाशी कोण होतं? ही बालमूर्ती होती, हा माणिक होता. आणि ह्या गोळ्या कुठे गेल्या होत्या? त्या गुहेच्या तोंडाशी असलेला जो दगड होता त्या दगडावर ह्या साऱ्या गोळ्या आटोपल्या. हा जवळ जेव्हा गेला तेव्हा राजाच्या हातची बंदूक गळली. त्याला बाप रे, ये बालक है, योगी महान योगी है. त्याने हात जोडले. प्रभु, आज कितना अपराध मेरे हाथ से होता था, सारे जिंदगी मेरे खून के आंसू बहने पड़ते थे. भगवान, ये क्या हुआ है मेरे हाथ से? कितनी कृपा हुई कि ये मेरी गोली बेकाम हो गई. कभी ना चुकने वाला मेरा निशाना चूक गया. तो जवळ गेला, त्याच्या डोळ्यात अश्रू आले. स्वामी, राजा म्हणतो. आणि महाराजांनी डोळे उघडले आणि राजा रड़क मारने लागला, स्वामी, आज मेरे हाथ से बहुत पाप होने वाला था, मगर भगवान की कृपा की कभी ना चुकने वाला निशान आज मेरा चुक गया, नहीं तो सारे जिंदगी भर खून के आंसू बहने पड़ते थे. त्याच्यावर महाराज काय म्हणतात? राजा, मैं तो चाह कर भी मर नहीं सकता, मैं चाह कर भी मर नहीं सकता. या गुळगुंजन वाक्यानं राजाला असं वाटलं का हा योगी साधा नाही. तेव्हा राजा म्हणाला, स्वामी, आपका थोड़ा परिचय दीजिए, आपका शुभ नाम बताइए. महाराज म्हणाले, राजा, हमारा परिचय लेके आप क्या करोगे? कुछ नहीं स्वामी, बताइए. मेरा नाम टुकड़ा है, मगर जीव दशा में कौन पूरा हो सकता है? वाक्य पहा कशी. मैं जीव दशा में कौन पूरा हो सकता है? कि हा पोचलेला महात्मा. आणि राजा म्हणाला, स्वामी, यही खरसंगी गांव में हमारा पड़ाव है, हमें सेवा का मौका दीजिए. चलिए, मैं तो अभी कहाँ नहीं जाता. हमारे राजस्थान पधारे, जरूर पड़े तब जरूर आऊंगा, मगर अभी नहीं. राजाची विनंती ठुकारली. महाराज उठले नाही. राजा रडत निघाला त्या ठिकाणाहून आणि लगेच आपल्या त्या ठिकाणावर गेल्यावर महाराजासाठी गरम शाल, काही फळं पाठवले. पण महाराज काय म्हणाले? नहीं बंधा मैं किस बंधन से, सब अटकों से छटका हूं, साक्षी रूप बता के अपना वही मुक्काम पटका हूं. त्या मुक्कामाला मी गेलो. हे लक्षात. पग में शीश धरे जब माया नहीं माने दे झटका है, नहीं कहा ब्रह्म रूप को समझ का नग्न कलंदर भटका है. अरे क्या राजा और कहा रंग, ये ख्याल न कोई घटका है. नहीं आई लहर फिरे बहर, न राजा से कोई अटका है. राजा से कोई अटका बंधन नहीं. मेरे लिए साक्ष्य है, मैं साक्ष्य का भी साक्ष्य हूं. मेरे लिए कोई बंधन नहीं, मैं बंध का भी बंधन. एवढा मोठा अधिकार असेल म्हणून कोठेही बंधनी न पडो हा दे. आणि ती मस्ती होती. हे हे आशा निराशा के बस में नहीं, आशा निराशा के
बस में नहीं मेरा। आशा निराशा के बस में नहीं। मेरा खेल है दोन चार आशा निराशा के बस में नहीं हूँ म्हणा एवढंच। आशा निराशा के बस में नहीं हूँ। आशा निराशा के बस में नहीं हूँ। आशा निराशा के बस में नहीं। हे मेरा खेल है ये मेरा खेल है मैं जानता हूँ। आशा निराशा के बस में नहीं हूँ। आशा निराशा के बस में नहीं। हे मेरा खेल है मेरा खेल है मेरा खेल है मैं जानता हूँ। आशा निराशा के बस में नहीं। आशा निराशा के बस में नहीं। बंधूंनो, पक्षी आश्रमान जिने माझे देवा चालू हे केशवा जन्मवरी। अशा प्रकारे राष्ट्रसंतांचं जीवन हे पाखरासारखं होतं आणि शेवटी गुरुकुंजात थकल्यानंतर ते आलेच, तो भाग नंतर आहे। आपलं वेळ झालेला आहे 11:30 वाजता, कदाचित 9 वाजता सुरू झालं असतं, पुन्हा अर्धा तास तुम्हाला हा विषय ऐकायला मिळाला असतं। पण असो, जेव्हा केव्हा सेवाचं मोका येईल तेव्हा पुन्हा मी राष्ट्रसंताचं चरित्र आपल्या सर्वांना सांगेल। आज यासाठी हा विषय घेतला की त्यांचा हा जन्मदिवस आहे, ग्रामजयंती म्हणून। आणि महाराज तुम्हाला सांगणं हे एका माझ्यासारख्या प्रचारकाचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून मी हा विषय तुमच्यासमोर मांडला असेल। जे चांगलं असेल ते घेऊन जा, माझ्या बोलण्यातून काही वाईट झालं असेल ते मला परत करा। या ठिकाणी आपण विषयाची समाप्ती करूया। हे जय हो तुम्हारी तुकडो जीवा। राष्ट्रवंदनेसाठी उभे राहा। तुम्हारी जीवा गुरु कुंज वाले तुकडो जीवा। गुरु कुंज वाले जीवा गुरु कुंज वाले तुकडो जीवा। जय कुंज वाले तुकडो जीवा। जय कुमारी तुकडो जीवा। जय हो कुमारी तुकडो जीवा। जय हो तुम्हारी। बोला राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। तन मन